त्या परळी नगर परिषदेच्या प्रेमायसेसमध्ये जवळपास वरच्या थर्ड फ्लोअरवर इथे एक स्ट्रॉंग रूम बनवली, तिथं मतपेट्या ह्या सीलबंद ठेवल्या. पण शासन नियमाप्रमाणे 24/7 उमेदवार, नगराध्यक्ष तथा त्यांचे प्रतिनिधी ही कोणत्याही वेळेस तिथं आरओची परमिशन घेऊन तिथं रजिस्टरवर सही करून ते जाऊ शकतात, पाहू शकतात व वापस येऊ शकतात. मग तसं असताना मागील जवळपास आम्ही 1 तास झालं या गेटवर आम्हाला इथं पायबंद करण्यात आलं आहे. आपण बघू शकता इथं संबंधित पोलीस यंत्रणा सुद्धा आपल्याला पाहावयास मिळेल. अत्यंत आणि या जवळपास इथं एक प्रभाग क्रमांक 12 मधील उमेदवार होते देशमुख, यांच्या पायावर जवळपास काही काट्यानं मारण्यात आलं, जसे काही ते चोर आहेत. या व महाराष्ट्र शासनाला व पोलीस प्रशासनाला एवढंच विचारायचं आहे की इथं आम्ही लोकशाही पद्धतीनं जर निवडणूक लढतो आणि लोकशाही पद्धतीनं न्याय व्यवस्थेला जर आम्ही प्रश्न विचारतो की जवळपास आम्ही इथं आम्हाला आता नाचन साहेब होते परळी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, हे जवळपास 1 तास झालं वरी जाऊन ते तुम्हाला फक्त आम्ही आरओची परमिशन देतो, थांबा आम्ही येतो. आणि आत्ताच जवळपास 1-2 तासापूर्वी स्वतः SDM खाली येऊन सांगितलं की तुम्ही 24/7 तुम्ही कधीही येऊ शकतात, आरओची परमिशन घ्या, सही मारा, तुम्हाला जे पाहिजे ते पहा आणि वापस जा. मग आम्हाला 1 तासापूर्वी तर पायबंद करून का ठेवण्यात आले? सकाळपासून जे नियमाप्रमाणे जे रजिस्टर ठेवले आहेत वरी, तिथं केव्हा बी जाय 24 तास आपण जाऊ शकतो, येऊ शकतो. पण आम्ही रितसर इथं थांबण्याची परवानगी मागितली होती, लेखी परवानगी मागितली आणि त्यांनी कुठल्याही पद्धतीनं आम्हाला परवानगी तर दिलीच नाही. पण एका ठिकाणी खाली CCTVचं हे कनेक्शन देऊन खाली आम्हाला बसायला सांगितलं. त्यावेळेस काही पोलीस अधिकारी येऊन आम्हाला बाहेर काढलं आणि इथले जे कर्मचारी आहेत इथले कुणाच्या तरी दबावाखाली काम करून इथं 5-5, 7-7 तास आम्ही गेली 4 वाजल्यापासून हे सगळा गर्दा चालू आहे. आम्हाला मध्ये एक तर येऊ दिलं नाही, आलं तर मग आम्ही त्यांना रितसर पत्राद्वारे गादी किंवा काही आतरायला आम्हाला थंडीचं मागितलं होतं. आम्हाला बाहेर पार्किंगमध्ये उघड्यावर सोय केली आमची आणि काही न करता त्यांचं आम्हाला बाहेर हाकलून लावलं आणि गेली 12 तास झालं आम्हाला कुठंही मध्ये जाऊ देत नाहीत. मध्ये त्यांचं काय चालू आहे, खाली पोलीस प्रशासन आम्हालाच आमच्या उमेदवाराला तर अक्षरशः काट्यानं मारलंय, जनावरासारखं मारलंय, जसं काय आम्ही कटला चोर आहेत काय. आणि त्याच्या गळ्यात आयडेंटिटी असताना सुद्धा ह्यांनी काट्याने मारलंय. आम्ही ह्याच्यासाठी सुद्धा आम्ही इलेक्शन कमिशनरला तक्रार आधी तर सकाळी केलीच आहे आणि आता सुद्धा ह्यांनी मारलेले आम्ही तक्रार करणार आहोत आणि कोर्टात सुद्धा जाणार आहोत. पण इथं काय चालू आहे आणि मध्ये काय घोळ करायलेत अद्यापही आम्हाला जाऊ दिलं नाही. नियमानं असं आहे की आम्हाला सकाळीच त्यांनी सांगितलं होतं की एक रजिस्टर आहे, ते नगरसेवक आणि नगराध्यक्ष नेऊन सही करायची, पाहायचं आणि जायचं, 24 तास केव्हा बी आणि जा असं मीडिया देखत सगळ्यांनी सांगितलं असताना सुद्धा हे जे पोलीस प्रशासन आहे ह्यांनी कुठला तरी दबावाखाली हे काम करायले आणि काट्याने बदाबद मारायले. त्याच्यासाठी मी स्वतः आता पुढे आलो तर मला सुद्धा दार लावून इथं थांबलेत. मध्ये काय चालू आहे काही मार्ग नाही आहे आणि ह्यांचं जे विषय ह्यांची सगळ्याची जे ड्युटीवर आहेत ह्यांची सगळ्याची चौकशी शासनानं करावी ही मागणी मी बजरंग बाप्पा खासदार यांना सुद्धा केली आहे आणि आता उद्या आम्ही यांच्या विरोधात कोर्टात सुद्धा जाणार आहोत. अजूनपर्यंत मध्ये काय होईल आणि काय नाही ते रजिस्टर पोलीस आले तरी पोलिसला सुद्धा तेवढाच कुणालाही यायला अधिकार नाहीये. पोलिसनं सुद्धा मध्ये जायचं असेल तर सही करायची, नगरसेवकांनी नगराध्यक्षांनी कुणी मध्ये उमेदवारांनी मध्ये सही करायची. पण हे असं गुंडाला एखादा घेरा घालते तसं घेरा घालून बोलायला एखाद्याला बोलायला तर 10 जण अंगावर पडायलेत आणि रिंगण टाकून मारायलेत. ह्याचं काय विषय आहे ह्यांनी आधी ह्याची चौकशी आम्ही करण्यासाठी उद्या अजून परत आम्ही न्यायालयात जाणार आहोत.